हाय हॅलो नमस्कार. वेलकम टू माय चॅनल तक्ष अँड अंशुल्स व्लॉग. आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज म्हणजे काम माझं सगळं आवरलेलं आहे. मुलांना घेऊन आले स्कूलमधून. मुलं हल्ली लवकर येत आहेत या आठवड्यामध्ये, कारण त्यांच्या चालू आहेत एक्झाम. तर ते सकाळी काही टिफिन वगैरे घेऊन जात नाही, त्याच्यामुळे सकाळी जेवण मी बनवत नाही आहे हल्ली. तर आता खायला बनवायचं आहे काहीतरी. तर त्यांचीच वाट बघत थांबलेले की काय बनवूया आज, विचारते आणि मग बनवते. तर तक्षला विचारलं की काय खायचं तुला आज. तो म्हटला मम्मा आज शिरा बनव, मला शिरा खायचा आहे. आणि अंशुल म्हटला मी शिरा नाही खाणार, मला गूळ शेंगदाणा लाडू हवेत. म्हणजे ठीक आहे. आता मी विचारलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे तर मला बनवणं तर आहे. म्हणजे चला बनवूया. तर आता घेते शिरा बनवायला घेते आणि बाजूलाच लगेच शेंगदाणे भाजायला ठेवते, म्हणजे दोन्ही पण एका पाठोपाठ होऊन जाईल. चला लागते तयारीला मी आता. तर एका गॅसवर मी ठेवले दूध तापायला आणि इकडच्या गॅसवर ठेवले शेंगदाणे तापायला. चला तोपर्यंत आपण काजू बदाम कट करून घेऊया. छान असे काजू बदाम कट करून झालेले आहेत आपले आणि दूध पण तापत आलंय, प्लस शेंगदाणे पण भाजतात. गूळ शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे बारीक गॅसवर म्हणजे मंद आचेवर भाजणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण थंड बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून थंड करतो तेव्हा त्या शेंगदाण्याला एक वेगळ्याच प्रकारची चव असते. तर शक्यतो गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवताना शेंगदाणे गॅस कमी करूनच भाजा. म्हणजे मी तरी कमी गॅसवरतीच भाजते. थोडा वेळ लागतो, पण त्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळतो, जी टेस्ट आपल्याला मिळते ती खूप छान असते. दूध इकडे तापलेलं आहे. दूध उतरून आपण कढई ठेवून घेऊया रवा भाजण्यासाठी. प्लस त्याच्यासाठी मी इथे एक अर्धी केळी कट करून घेतलेली आहे शिरा बनवण्यासाठी. मी घालते शिरा बनवताना केळी घालते मी. शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला टाकायचे भरपूर असं तूप आणि त्याच्यामध्ये आपल्याला आधी काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घ्यायचे. तर आता मी ते टाकून घेते कढईमध्ये. काजू बदाम असे कट करायचे आणि छान असे तळून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर आपल्याला दिसत असेल थोडासा याचा कलर चेंज होत आलेला आहे, म्हणजेच हे आपल्याला पाहिजे तसे थोडेफार तळले गेलेले आहेत, फ्राय झालेले आहेत. तर आपण ह्याला आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर आता ह्याच तुपामध्ये आपल्याला टाकायचं आहे रवा. त्याला छान असं गॅस कमी केलेला आहे मी, भाजून घ्यायचं कमी गॅस करून. चला रवा छान भाजतोय तोपर्यंत मी थोडीशी विलायचीची पावडर करून घेते. तर तुम्ही पाहू शकता रवा आपला छान भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता वाटीभर दूध घालणार आहोत.
आता आपल्याला टाकायचं थोडंसं पाणी. मी ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी केळी आणि भाजून घेतलेले काजू बदाम. नंतर आता आपल्याला टाकायची ह्याच्यामध्ये साखर. तर छान असं आपला शिरा तयार झालेला आहे. आता देवाला प्रसाद ठेवूया आणि तक्षला पण खायला देऊया, ज्याला शिरा आवडतो आणि ज्याची आज फरमाईश होती की मम्मा आज शिरा बनव. तर आता देवाला प्रसाद ठेवलाय आणि ह्या मुलांच्या प्लेट्स रेडी झालेल्या आहेत. चला त्यांना खायला देते आणि बघूया टेस्ट कशी झाली आहे. तर तक्ष स्वतः शिऱ्याच्या प्लेट घेऊन आलेला आहे आणि बघूया त्याला आवडलाय की नाही आवडलाय. काय खायचंय? तोंडातलं स्पून काढून बोल. काय खायचंय? चांगला झाला एकदम शिरा गाईज. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हो नीट बसून नीट बस. तुला काय खायचंय बाळा? काय खायचंय सांग? शेंगदाण्याचे लाडू. मम्माने ऑलरेडी तयारी केली अर्धी शेंगदाण्याच्या लाडूची, माहितीये का? बनवणार आहे मी तुझ्यासाठी पण. हो, तू आता शिरा खाऊन झोप, मी उठेपर्यंत तुला लाडू बनवून ठेवणार तयार, ठीक आहे? मग कधी? आता शिरा खाल्ल्यावर लगेच थोडीच खात असतो तू. ठीक आहे, बघ कर, फिनिश कर पटपट उरक. छान झालाय का शिरा? ओके चला, मुलं आता शिरा खाण्यात बिझी झालेत आणि छोट्या बाळाची फरमाईश आहे आज त्याला शेंगदाणा लाडू खायच्यात. तर ऑलरेडी तयारी केलेली आहे, त्याला माहिती नाहीये. तर राहिलेली अर्धी तयारी करून घेते आणि बनवून देते त्याला शेंगदाणा लाडू. छान असं शेंगदाणे भाजलेले थंड झालेत आणि त्याचं मी थोडंसं असं काही शेंगदाण्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि इथं गूळ बारीक असं चिरून घेतलेलं आहे, जो की आपल्याला शेंगदाण्याचं कूट केल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग त्याचे लाडू बांधायचेत. तर शेंगदाण्याचं साल मी पूर्ण ह्याच्यासाठी नाही काढलं की आम्हाला साली सोबतच वाटलेले शेंगदाणे म्हणजे मला तरी आवडतात, त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते. तर चला मग घेते हे मिक्स करून, मिक्सरला वाटून घेते आणि नंतर लाडू बांधताना दाखवते तुम्हाला. तर हे मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचे लाडू बांधायला घेतलेत. तर लाडू मी त्याचे छोट्या साईजचेच बांधते आहे, कारण आपलं खाणारं बाळ पण छोटंच आहे आणि त्याला काय हे मोठ्या साईजचे लाडू बांधले तर संपणार नाही आहे. म्हणून एक लाडू त्याने घेतल्यानंतर तो फिनिश करू शकेल या साईजचेच मी लाडू बांधून घेते. तर चला दाखवते तुम्हाला, मी सगळे लाडू बांधून झाल्यानंतर एकदा दाखवते तुम्हाला मी कसे झालेत आपले गुळ शेंगदाणा लाडू. तर हे आपले गुळ शेंगदाणा लाडू बांधून तयार आहेत आणि हे असे दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, चला दोन्ही मुलांच्या फरमाईश तर पूर्ण झाल्या आज. तर आता गुळ शेंगदाणे लाडू बनवून तयार झालेत, पण ज्याला खायचे होते तो झोपलाय. तर माझं आजच्या दिवसाचं तर मुलांची फरमाईश पूर्ण झालेली आहे. शिरा बनवला होता, दोघांनी खाल्ला आणि झोपी गेले. त्याच्यानंतर मी लाडू बांधायचे राहिले होते तर ते बांधून घेतले. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया आपण उद्या पुन्हा नवीन एखाद्या काहीतरी रेसिपीसोबत किंवा नवीन काहीतरी, आणि भेटते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.